तर नमस्कार मित्रांनो, हा आपण पॅनल बनवला होता जे की 3 फेज मोटर तुमचं 2 फेज वर चालू शकतो. कुठल्याही प्रकारचा फ्यूज काढायची गरज नाही. एमसीबी ऑन केल्यानंतर हा एमसीबी ऑन केल्यानंतर तुमचं मोटर या फ्यूजचा करंट कट करून तुमचा कॅपॅसिटरचा करंट स्टार्टरला देईल, जेणेकरून तुमचं मोटर सिंगल फेज चालू होईल. आणि 3 फेज चालवायचा असेल तर हा एमसीबी ऑफ करायचा. एमसीबी ऑफ केल्यानंतर तुमचं मोटर रेग्युलर ॲटोचं बटन ऑन केल्यानंतर 3 फेजला चालू होईल. तर याची डायग्राम आपण इंस्टाग्रामवर बऱ्याच लोकांना पाठवली होती. पण भरपूर जणांना ती पाठवणं शक्य झाली नाही आणि काहींना पाठवली पण त्यांना डायग्राम समजली नाही. त्यासाठी आपण हा YouTube वरती व्हिडिओ बनवतोय. पहिले फ्यूजचं कनेक्शन रिलीच्या पहिल्या पॉईंटला, दुसऱ्या फ्यूजचं कनेक्शन रिलीच्या तिसऱ्या पॉईंटला आणि मधल्या फ्यूजचं कनेक्शन आपण एमसीबी मध्ये घेतले आणि एमसीबी मधून ते कनेक्शन पास होऊन आपल्या रिलीच्या मधल्या पॉईंटला गेले. आता ज्या एमसीबी मध्ये आपण ह्या फ्यूजचं कनेक्शन घेतलंय ते एमसीबी आपण उलटा जोडलाय, जेणेकरून एमसीबी वर केल्यानंतर सप्लाय ऑफ होईल आणि एमसीबी खाली केल्यानंतर सप्लाय ऑन होईल. आणि ॲटोचं कनेक्शन रेग्युलर ॲटोचं कनेक्शन जोडलेलं आहे. त्या ठिकाणी मोटरचे 3 वायर असतात. आपण सिंगल पेज कॅपॅसिटरची एक वायर एमसीबी मधून घेतली. एमसीबी मधून ती वायर मोटरची जिथे वायर जोडतो तिथे मध्यभागी घेतली आणि कॅपॅसिटरची एक वायर डायरेक्ट 3 नंबर पॉईंटला घेतली. जर मोटर तुमची उलटी फिरली तर 3 नंबर पॉईंट मधून काढायची आणि 1 नंबर पॉईंटला जोडायची. तर मित्रांनो, असं आपण कनेक्शन केलेलं आहे. आता याचा एक एमसीबी आपण उलटा टाकलाय. उलटा टाकण्याचा फायदा, आपण ज्यावेळेस एमसीबी ऑन करतो त्यावेळेस कॅपॅसिटरचा करंट हा एमसीबी मधून पास होतो आणि इथं जातो. पण सप्लायचा करंट हा एमसीबी उलटा टाकल्यामुळं आपण ऑन केल्यानंतर हा ऑफ होणार. ऑफ झाला म्हणजे हा सप्लाय कट झाला. सप्लाय कट झाला तर मग मोटर ह्या 2 फेजवर चालू होणार. 2 सप्लाय कनेक्शन फुल आहेत. ते 2 सप्लाय आपण ह्या एक पॉईंटला आणि ह्या एक पॉईंटला घ्यायचे, जेणेकरून सिंगल फेजला स्टार्टरचे दोन्ही कट 2 फुल सप्लाय जातील. आणि जो डेड फ्यूज राहील सिंगल फेजला तो मध्यभागी सोडायचा. आणि ज्यावेळेस 3 फेज लाईट असेल, 3 फेजला 3ही फ्यूज असतील, हा सप्लाय बंद करायचा. हा बंद केल्यानंतर हे कॅपॅसिटरचा सप्लाय बंद होईल आणि हा जो उलटा जोडलाय एकाचा सप्लाय ऑन होईल. ऑन झाल्यानंतर या मधल्या तिचा सप्लाय हिच्या मार्फत कुठे पोहोचल आणि ॲटोचं बटन ऑन केल्यानंतर तुमचा ॲटो 1 मिनिटाचा टायमर घेऊन मोटर ऑन. तुम्हाला समजले असेल, व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला यातलं काही समजलं नसेल तर मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा. मी याची सगळी माहिती तुम्हाला देतो. धन्यवाद.